सहकार्याला वाचवताना कृष्णा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू। अमावस्येनिमित्त नृसिंहवाडी येथे श्री दत्तदर्शन आणि स्नानासाठी आलेला इचलकरंजीतील एका तरुणाचा सहकार्याला वाचवताना कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। राम कुशल राम राहणार कापड मार्केट इचलकरंजी, मूळ राहणार राजस्थान असं मृत तरुणाचं नाव आहे। अमावस्येनिमित्त राम हे आपल्या सहकाऱ्यांच्या सह नृसिंहवाडी येथे आले होते। पहाटेच्या सुमारास नदीत स्नान करत असताना त्यांच्या एका सहकार्याचा खोल पाण्यात तोल जाऊन तो बुडू लागला। ही बाब लक्षात येताच राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीमध्ये उडी घेतली। राम यांनी धाडस दाखवत सहकार्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते स्वतःच पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडाले। घटनेची माहिती मिळताच वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली। सुमारे 2.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास राम यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला। या घटनेची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली आहे। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।